केदार कोचिंग क्लासेसच्या ह्या वर्षीचा जो पहिला लेक्चर आहे तो लेक्चरला तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. बरेच दिवस झाले, मी आय थिंक बरेच महिने झाले मी व्हिडिओज अपलोड करत नाही आहे. कारणही तसं होतं, लॅपटॉप जरा आपलं खराब झाला होता आणि थोडीशी परिस्थिती ती पण तशी होती. बट शेवटी मुलांची खूप सारं मला फोन येऊ लागले की सर प्लीज तुम्ही अपलोड का करत नाही आहे. खूप राज्याच्या विविध भागामधून सुद्धा आपलं चॅनल पोचलं आहे. बिकॉज वाय तुमच्या शेअरिंगमुळे पॉसिबल झालं आहे. काही सबस्क्रायबर्स बाहेरचे होते, उस्मानाबाद, लातूर म्हणा, तिथून आपल्याला चांगलं रिस्पॉन्स पण विद्यार्थ्यांचा मिळाला. बरे सबस्क्रायबर आपले कमी असले त्याचं मॅटर करत नाही, बट मॅटर काय करतो की तुमचं प्रेम किती आहे. तो प्रेम भरपूर मिळाला आहे मित्रांनो. मला 4-5 विद्यार्थ्यांचा फोन आला, पण तो एक म्हणतो ना, एक इमोशनल टच असतो कुठंतरी, तर तो मला जाणवला. सो इथून मित्रांनो काळजी करू नका. निलेश पवार सर तुमचे रोज इथं आता व्हिडिओज अपलोड करणार आहेत. कसलीही काळजी करू नका. लॅपटॉपला चांगला अपग्रेड मिळाला आपल्या. कोणत्याही पद्धतीने आता इथून तुम्हाला लेक्चर्सला बाधा होणार नाही, मी याचे शब्द देतो. ग्रामीण भागापर्यंत जिथे इथं मुलांना हायर क्लासेसला म्हणजे किंवा चांगल्या कोचिंग क्लासेसला अफोर्ड करता येत नाही, तर मित्रांनो पूर्ण चॅनलला प्लॅटफॉर्म फ्री आहे. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, आता ना करा, इट्स युअर्स. तुम्हाला चांगलं वाटलं तर प्रेम म्हणून सबस्क्राईब करा, नसेल तर लाईक करा आणि जमलंच तर शेअर पण करा. ओके, मी नेहमी म्हणतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करण्यापेक्षा माझ्या चॅनलला शेअर भरपूर करा, जेणेकरून अशा व्यक्तींपर्यंत तर हा चॅनल गेला पाहिजे, जेणेकरून त्याला घर बसल्यास मोबाईलमध्ये अभ्यास करता येईल. बघा, फ्रीमध्ये ज्ञान देण्याचं काम आहे आपला. जास्त माझं एवढं काही मोठं हे स्वार्थ यातला नाही आहे. एकच स्वार्थ आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, हीच माझी एक छोटी अपेक्षा आहे. तो वेळ न घालवता आज आपण एका विषयाला सुरुवात करूया. आज आपण 9वीचं विज्ञान म्हणजे सायन्स या विषयाला आपण हात लावणार आहोत. त्याच्या आतला जो विज्ञान भाग 2चा पार्ट येतो, जो की तुमचा 6वा धडा आहे, वनस्पती वर्गीकरण म्हणजेच प्लांट्स व्हेजिटेशन. ओके, तर त्या आपण चॅप्टरला जाणार आहोत रे मित्रांनो. सो हा चॅप्टर आता ओपन झालेला आहे मित्रांनो. कंपल्सरी मी ज्यावेळेस ते लेक्चरला बसत जाईन, नेहमी तुम्ही तुमच्याबरोबर 3 कलरचे हायलायटर ठेवत चला तुमच्याबरोबर. एक पिवळा, एक गुलाबी आणि एक निळा. आणि मी जिथं हायलाईट करतो आपल्या टेक्स्टबुकला, तुम्हीही हायलाईट करत चला, कारण ते महत्त्वाचे मुद्दे असतात. बोर्डच्या हिशोबाने मी इथं हायलाईट केलेलं असतं. तुम्हाला शॉर्टमध्ये नोट्स मिळून जातात, उत्कृष्ट नोट्स मिळून जातात. तुम्हाला टेक्स्टबुकमधून कोणतेही नोट्स प्रेफर करायची, गाईड प्रेफर करायची तुम्हाला गरज कधीच पडणार नाही तुमच्या लाईफला, मी हे शब्द देतो. आणि इथं बसून तुम्हाला ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, ज्यांना CET देऊन डी फार्म वगैरे करायचं आहे, किंवा रेडिओलॉजिस्ट वगैरे व्हायचं आहे, किंवा कुठल्याही पद्धतीने डॉक्टर व्हायचं आहे, तर मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी कवर केल्या जातील. ओके, 9th आणि 10thचा जो सिलेबसमध्ये नीटला स्पेसिफिकली विचार राहतो, तर तोही इथं कवर होतो. कसली काळजी करू नका, मी आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला हेल्प करत आहे. सो चॅप्टरचं नाव आहे बेटा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. काय आहे? क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर याच्यामध्ये आपण 3 मेन कन्सेप्ट आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर हे 3 कन्सेप्ट कुठले तरी मित्रांनो हां, तर तो आहे किंगडम ऑफ प्लांटे, सब किंगडम जिम्नोस्पर्म्स, सब किंगडम अँजिओस्पर्म्स. ओके, हे असे आपण 3 कन्सेप्ट आपण काय करणार आहे या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. ओके, हे 3ही गोष्टी आपण अभ्यासणार आहोत. आता बेटा नेहमी लक्षात ठेवा, हे प्लांटेमध्ये हे जो प्लांट दिसतो की नाही, म्हणजे तो तुम्हाला वनस्पतीशास्त्र म्हणजेच की तुमचा वनस्पती म्हणजे प्लांट संदर्भात मी इथं स्टडी करणार आहे. प्लांटे हे काय आहे की त्याचं एक सायंटिफिक नेम आहे, सायंटिफिक नाव आहे, म्हणजे शास्त्रीय त्याचं नाव आहे. आता किंगडम म्हणजे काय की बेटा ज्यावेळेस आपण वेगवेगळे वनस्पती किंवा वेगवेगळे प्राणी सजीवांचा ज्यावेळेस अभ्यास करतो, त्याचं वर्गीकरण करतो किंवा त्यांचं क्लासिफिकेशन करतो, हे क्लासिफिकेशनचा जो सर्वात टॉपमोस्ट क्लासिफिकेशन आहे, टॉपमोस्ट नेम, तर तो येतो बेटा किंगडम. काय तो? किंगडम म्हणजे राजा. थोडक्यात तो सजीवाचा तो सर्वात कोणत्या गटामध्ये, सर्वोच्च गटामध्ये बसतो तो म्हणजे किंगडम. सो किंगडम कशामध्ये येतो रे बेटा? हा येतो किंगडम प्लांटेमध्ये. ओके, सो या मेन किंगडममध्ये 2 सब किंगडम्स आहेत. एक आहे जिम्नोस्पर्म, एक आहे अँजिओस्पर्म. तर इन शॉर्टमध्ये बेटा मी इथं तुम्हाला नोट देतो. बेटा नेहमी लक्षात ठेवा, जिम्नोस्पर्म म्हणजे ज्यांना बीजाणू आहे, पण हे जे आहेत हे अनावृत्ती बीजे आहेत. काय? अनावृत्ती बीजे आहेत.
जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्ती बीजे, म्हणजे ज्यांना कोणत्याही पद्धतीने बीजांना आवृत्ती नाही आहे, जे डायरेक्ट एक्सपोज आहेत. जसं की तुम्हाला काजू कोकणात जावा रे मित्रांनो, काजू भरपूर मिळतो आपल्या कोकणामध्ये, बरोबर आहे. तर काजूला बघा अनावरण असतो का, फळ वरती असतो आणि बीज, काजूचा बीज खाली असतो, बरोबर आहे. तर हे जिम्नोस्पर्ममध्ये आपण सुपारीचं झाड बघतो की नाही, सुपारी कुठे येतो, त्याला फळ येतो का, नाही, तो डायरेक्ट बीज आहे की नाही. तर तो बाहेर आहे, त्यालाही कुठलंही आवरण किंवा प्रोटेक्शन नाही आहे, कवरिंग नाही आहे. हां, तो फळाच्या पल्पच्या आत तो बीज असतो. तर असे जे बीज असतात त्याला जिम्नोस्पर्म म्हणतो आपण. काय म्हणतो, जिम्नोस्पर्म म्हणजेच अनावृत्ती बीजे. काय म्हणतो, अनावृत्ती बीजे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनो काही काळजी नका, मराठीत पण ट्रान्सलेशन तर चालू आहे. तुम्हाला समजलं नाही अनावृत्ती बीजे, लक्षात ठेवा. जिम्नोस्पर्म म्हणजे तुमची अनावृत्ती बीजे, ओके. कारण 11वी-12वीला गेलात तर मित्रांनो तुम्हाला हे सगळं इंग्लिशमध्येच येणार आहे. सो माझं मेन मोटिव्ह काय आहे की तुम्हाला इंग्लिशमधनं जास्तीत जास्त एक्सप्लेन करायचं. जर काही कन्सेप्टला प्रॉब्लेम आला कमेंट बॉक्सला टाका, मी तुमचं कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्हाला उत्तराला नक्कीच प्रयत्न करेन, तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. दुसरा सब किंगडम आहे बेटा अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हणजे काय, आवृत्ती बीजे, ज्यांना आवृत्ती असतं. जसे की सफरचंद, ॲपल, चिकू, कस्टर्ड ॲपल, सीताफळ, हे सगळे काय, त्यांना आवृत्ती आहे, प्रोटेक्शन आहे, त्यांच्या बीजांना आवृत्ती आहे, ओके. त्यामुळे त्यांना आवृत्ती बीजे म्हणतो, म्हणजे अँजिओस्पर्म. ॲन म्हणजे इन, ॲन म्हणजे इन, अँजिओस्पर्म असं लक्षात ठेवा, ओके. कुठेही कन्फ्युजन नाही आहे असं मला वाटतं. चला पुढं जाऊया. सो रॉबर्ट विटेकर नावाचा एक सायंटिस्ट होता रे बेटा, ओके. 1969ला म्हणजे 1969ला त्यांनी एक 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन मांडला होता. काय मांडला होता रे बेटा त्यांनी मांडला होता 5 किंगडम क्लासिफिकेशन. रॉबर्ट विटेकर हा नाव लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरला विचारलं जाणार आहे. हे रिकामी जागेमधला प्रश्न आहे आणि प्लस हा नीटमधला CETचा हा प्रश्न आहे. 5 किंगडम ऑफ क्लासिफिकेशन वॉज प्रपोज्ड बाय डॅश डॅश डॅश. उत्तर काय आहे, ठोके दाल दो, ओके. रॉबर्ट विटेकर, व्हेरी गुड. हां, रॉबर्ट विटेकर याचं उत्तर आहे, व्हेरी गुड, शाबास. सो ह्याने काय केलं आहे, 5 किंगडम नावं दिलं होतं बेटा. तर ते 5 किंगडम कोणते कोणते आहेत, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 5 किंगडममध्ये त्यांनी काय केलं होता, हे निळ्या अक्षरात जे दिसतंय मोनेरा आहे एक, प्रोटिस्टा. आता मोनेरा आणि प्रोटिस्टा हे दोघे देखील सुद्धा बेटा हे एक पेशीय सजीव आहे, बरं का. म्हणजे त्यांना एकच पेशी सापडतो, जसे की तुमचा अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, ब्ल्यूग्लिन, आलगी, हे सगळे काय तर बेटा, हे सगळे सिंगल सेल ॲनिमल आहेत, म्हणजे युनिसेल्युलर, एक पेशीय सजीव आहेत. येते का लक्षात. जे हिरवे आहेत, ज्यांच्यात क्लोरोफिल आहे, ज्याचं ज्या वनस्पतीमध्ये, ज्या अशा सजीवांमध्ये ज्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो, ज्यांना स्वतःचा हिरवा रंग असतो, आणि ते वनस्पती काय करू शकतात, स्वतःचं अन्न बनवू शकतात बाय द हेल्प ऑफ फोटोसिंथेसिस, बरोबर आहे. हे आपण मागच्या 7वी 8वीपासून आपण 6वीपासून आपण इयत्तामध्ये शिकत आलेलो आहोत, ओके. तर हे सगळे एक पेशी आहेत, प्रोटिस्टा आणि मोनेरा. हां, तर युकॅरियोटिकमध्येच फक्त एक युनिसेल्युलर म्हणजे युनिक आयडेंटिटी, प्रोटिस्टा एक सिंगल सेल आहे. त्यानंतरनं बहुपेशी आहेत, मल्टीसेल्युलर, ओके. तर मल्टीसेल्युलरमध्ये 2 आहेत रे बेटा. एक आहे ज्यांना पेशीभितिका आहेत. पेशीभितिका म्हणजे काय की जी आपली सेल असते, हां, त्या सेलला वरती एक थिक अनावरण असतं, त्याला सेल वॉल म्हणजे पेशीभितिका म्हणतो. क्विक रिव्हिजन. सो बेटा दुसरे आहेत सेल विदाऊट सेल वॉल, म्हणजे जे ह्युमन बिईंग्स आहेत, ॲनिमल्स आहेत, त्यामुळे ते कुठल्या किंगडममध्ये आले, ॲनिमेलिया. ॲनिमेलिया नीट बघा रे, तर ॲनिमेलिया, ॲनिमेलियाचं ॲनिमल दिसतो का, ॲनिमल हायलाईट केलं बघा. IAEA हा जो जुडलेला शब्द आहे तो स्पेसिफिक त्या किंगडमला डिराईव्ह करतो, आलं लक्षात. हां, ॲनिमेलिया सगळे ॲनिमल्स इन्क्लुडिंग अस, आपण सुद्धा एक ॲनिमल आहोत. हां, सो पुढं आपण बघितलं ऑटोट्रॉप्स, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात, जे स्वतःचं स्वयंपोषी. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. तर ते कोण आहेत रे, वनस्पती. वनस्पती म्हणजेच लांटे. हेट्रोट्रॉप्स, हेट्रोट्रॉप्स म्हणजे कोण रे, जे दुसऱ्या प्राण्यांवरती जगतात, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाहीत, बरं का. तर त्याला आपण काय म्हणतो, फंगी. फंगी कोण आहे रे, कवके. हां, कवके काय असतात, हां, कवके काय करतात, दुसऱ्या वनस्पतींवरती येतात ना, आणि काय करतात, ते हवेमधलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात. हां, आर्द्रता शोषून
ते वनस्पतीला जातात आणि त्या बदल्यात वनस्पतीकडनं ते काय घेतात, अन्न घेतात स्वतःसाठी, बरोबर आहे. लायकेन्स वगैरे उदाहरण बघा, लक्षात ठेवा. लायकेन्स हा शब्द लक्षात ठेवा. नीट आणि सीईटीच्या दृष्टिकोने फार महत्त्वाचा आहे, खास करून सीईटीसाठी रे बेटा. चलो वेळ न घालवता पुढे जाऊया. आता किंगडम प्लांटे आपण अभ्यासणार आहोत. किंगडम प्लांटेमध्ये बेसिकली आपल्याला माहिती आहे रे, जे युकॅरियोटिक सेल्स आहेत त्यांना काय आहे रे, सेल वॉल प्रेझेंट आहे प्लांट ग्रुपमध्ये, बरं का. जे ऑटोट्रॉपिक आहेत हां, तर बेसिकली जेवढे सुद्धा प्लांट्स आहेत ते ऑटोट्रॉपिक आहेत, कारण ते काय करू शकतात, ते परफॉर्म करू शकतात फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस करता आल्यामुळं ते काय करतात, स्वतःच अन्न स्वतः बनवू शकतात. आणि ह्या अन्नाला म्हणजे फोटोसिंथेसिस करण्यासाठी कोण कारणीभूत असतो, कोण हेल्प करतो, सो क्लोरोफिल. वनस्पतीमध्ये क्लोरोफिल नावाचा एक घटक असतो रे, बरं का. हां, तर ते हिरवा रंगाचा असतो त्या सेलमध्ये, त्या पेशीमध्ये क्लोरोफिल. त्याच्यामुळं हिरवा रंग असल्याने पानांना वनस्पतींच्या त्याला हिरवा रंग येतो. आता बहुतांश वेळेस तुम्ही कधी कधी बघा, काही पर्पल व्हायलेट रंगाचे तुम्हाला पानं सापडतात वेगवेगळे, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतो बेटा. तर हे पिगमेंट सेल्स आहेत. क्लोरोफिल म्हणजे काय, हे पिगमेंट सेल आहे. हे आता नीटच्या सीईटीच्या दृष्टिकोनाने तुम्हाला बोलतो बरं का. हां, बोर्ड तर आहेच आहे बेटा, आपण त्याच्याही बियॉन्ड जाणार आहे. त्यामुळे 11-12च्या विद्यार्थ्यांनी 10वीचा सिलेबस लक्षात नाही बेटा, आपलंच क्लासेस आहे, काही टेन्शन घेऊ नका. सो पिगमेंट सेल आहेत, ओके. सो त्याच्यामधनं आपल्याला ते विविध रंग मिळतं. 11-12च्या लेक्चरमध्ये ते अपलोड करेन मी. तुमच्या याला गरज नाही, 10वीच्या याच्यामध्ये मी एवढं डीपला जाणार नाही, फक्त तुम्हाला आत्ता लक्षात ठेवण्यासाठी मी बोलतोय, ओके. सो किंगडम सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो किंगडम प्लांट आहे ते मेन सोर्स आहे बेटा फूडसाठी, जे की सगळे विविध ऑर्गॅनिझम जे आहेत. आता बघा, आपण पण हिरवे पालेभाज्या वगैरे खातो की नाही, मग हे कुठनं खातो रे बेटा, कुठनं आपल्याला अवेलेबल होतं, प्लांट्सकडनं अवेलेबल होतो, वनस्पतींकडनं होतं. म्हणून जे आपलं सोर्ससुद्धा तोच आहे, सगळ्यांचा सोर्स तोच आहे. कीटकांपासून ते आपल्यापर्यंत सगळेजण वनस्पतींना खातो, ओके, विविध वनस्पतींना. नाहीतर तुम्ही म्हणाल सर मी उद्यापासून जाऊन मी सर घासभूस खाऊ का, बाबा खाल्लं तर काहीतरी होईल, असं काय करू नका. हां, चलो. आता ह्याचं बेसिस फॉर क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन करण्यासाठी काय बेसिस धरलं होतं बेटा, काहीतरी क्रायटेरिया पाहिजे की नाही. आता उदाहरण, मी आजारी पडलो तर डॉक्टरला मी म्हणलो बाबा मी आजारी पडलो आहे, आणि डॉक्टरला म्हणलो डॉक्टर मला कसं तरी होतं आहे. डॉक्टरला काय कळणार आहे कसं तरी होतं आहे, म्हणजे त्याला वर्गीकरण सांगता पाहिजे का नाही. मग डॉक्टर आपल्याला काही गोष्टी विचारतो, काय होतं एक्झॅक्टली, ताप वर चढ होतो का, मळमळतो का, असे काही विविध प्रश्न विचारतो. अगदी असेच काहीतरी क्रायटेरियाचे बेसिस ह्या क्लासिफिकेशनसाठी रॉबर्ट विटेकरने पकडलं होतं. तर त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन त्यांनी काय पकडलं बेटा, की ह्यामध्ये प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड, बरं का. म्हणजेच की काय, असे वनस्पती समजा आज घरी गेल्या आता काय करायचं सांगतो तुम्हाला. एक ब्लेड असतो ना आपला, ब्लेड घ्यायचा, एक वनस्पती घ्यायची, हां, कवळी कांडी घ्यायची, जाडचं निब्बर घ्यायची, निब्बर का बरं, ते कांडी घ्यायची. कांडीला काय करायचं, ब्लेडने धार पाहिजे ना ब्लेड, त्याने हळूच कापायचं बेटा. काळजी घ्यायची हाताची, आपल्या हाताला इजा झाला नाही पाहिजे. एकदम हळू त्याला काय करायचं, सरळ कापायचं, आडवं वगैरे असं कापायचं नाही, एकदम सरळ उभेहूब असं कापलं पाहिजे. हां, कापल्या तुम्हाला अशी छोटी छोटी छिद्र दिसतील त्याच्यामध्ये. ते छिद्र काय असतात ना बेटा, ते कंडक्टिंग ट्यूब्स असतात. काय असतात ते, कंडक्टिंग टिश्यूज असतात, कंडक्टिंग ट्यूब्स असतात. यातनं अन्नाचं आणि पाण्याचं वहन केलं जातं एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत, त्या वरच्या टोकापासून ते परत खालच्या टोकापर्यंत. म्हणजे असं देवाणघेवाण वनस्पतीच्या आत कंटिन्युअसली चालू असतं, ओके. थोडक्यात समजून घ्या की एक हे रोड सिस्टीम आहे, ज्यातनं एक साईडनं पाणी वरती येते तर दुसऱ्या साईडनं अन्न खाली येतं आहे. एका साईडनं पाणी आणि खनिज वरती येते, पानांमध्ये अन्न बनतो, पानांमध्ये फोटोसिंथेसिस होऊन बनलेला अन्न जो आहे तो पाण्यांमार्फत, फांद्यांमार्फत, परत खोडांमार्फत, मुळांपर्यंत येतो परत रिटर्न. म्हणजे पाणी आणि वेगवेगळे खनिज वहन करणारे एक ट्यूब्स, आणि अन्न बनल्यानंतर त्याला परत खाली आणणारे वेगळे स्वरूपाचे ट्यूब्स. ह्याला आपण झायलेम आणि फ्लोएम असं म्हणलेलं आहे मागच्या इयत्तामध्ये. जर तुम्हाला लक्षात असल्यास तर हे लक्षात ठेवा, ओके. चलो पुढे जाऊया. हा एक क्रायटेरिया त्यांनी पकडला होता. याच बरोबर बेटा त्यांनी काय केला होता की
त्याचे जे बीज आहेत, सीड्स आहेत, ते एन्क्लोज्ड आहेत का फळांमध्ये किंवा नाही आहेत. हा सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया होता. काय आहे हा जो अंडरलाईन केला, हायलाईट केला दिसतो ना, तर हा सर्वात महत्त्वाचा एक क्रायटेरिया त्याने पकडला होता. जे बीज आहेत ते बीज फळाच्या आत आहे की फळाच्या बाहेर आहे, याचं त्याने वर्गीकरण करून वर्गीकरणात सर्वात महत्त्वाचा पॉईंट ठेवला होता. येते बेटा लक्षात. प्लस जे बीज आहेत ते कोणते कॉटिलिडॉन सीड्स आहेत. काय आहेत? कोणते कॉटिलिडॉन सीड्स आहेत. म्हणजे त्या बियांमध्ये जे बीज पात्रांची संख्या आहे, काय बीज पात्रांची संख्या, याचा एक वेगळं गट त्यांनी बनवलं आहे बेटा, बरं का. बीज पात्रांची संख्या. आता आपण शेंगा खातो, ग्राउंडनट तोडलं 2 तुकडे होतं, काजू तोडलं 2 सारखेच तुकडे होतात, सिमिलर, बरोबर आहे. ज्वारी घ्या, ज्वारीला 2 तुकडे करा, सारखे तुकडे असतात का हो त्याचे? जोडल्यानंतर जुडतो का तो व्यवस्थित? होतो का? नाही. म्हणजेच काय, तो वेगळा कॉटिलिडॉन आहे. मग ह्याने या क्लासिफिकेशनमध्ये काय म्हणलं, जे बीज तोडल्यानंतरनं एकमेकांसारखे दिसतात आणि पुन्हा जोडल्यानंतरनं एक होऊ शकतात, अशा यांना पण त्यांनी म्हणलं डाय कॉटिलिडॉन. काय? डाय म्हणजे 2. डाय म्हणजे 2. ओके. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो डाय कॉटिलिडॉनला? तर द्विबीजपात्री. काय म्हणतो रे बेटा? द्विबीजपात्री. आणि जे मोनो कॉटिलिडॉन आहे, मोनो म्हणजे एक बीजपात्री. ओके. ज्यांच्यामध्ये फक्त एकच बीज आहे त्यांना एक बीजपात्री म्हणायचं, आणि ज्यांच्यामध्ये द्विबीजपात्री म्हणजे ज्यांच्यामध्ये 2 बीजपात्रे आहेत त्यांना द्विबीजपात्री म्हणायचं. ओके. किती सिंपल आहे. नाही काय अवघड आहे का बॉस? कुछ भी नाही आहे, कोई टेन्शन लेने की जरूरत नाही. मी आहे सगळे इथं. असं पाठ करून घेईन. असं फक्त एवढीच आहे की बेटा की जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, तयारी करून घेण्याची तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे. कारणं द्यायचे नाहीत. सगळ्यांमध्ये ती पोटेन्शियलिटी असते. ओके. 0 to हिरो आपण 2 महिन्यात होऊ शकतो. आपल्याला सगळे धडे करायचे नाहीत, आपल्याला लिमिटेड धडे करायचे आहेत आणि टॉप मारायचा आहे. चलो पुढं जाऊया. तो पुढं त्यांनी काय केलं, हे जे क्लासिफिकेशन आहे ना, हे तिने चेक केलं की त्या वनस्पतींना फ्लावर आहे की नाही, त्यांना फ्रूट्स आहेत की नाही, फळं आहेत की नाही, त्यांना बीज आहेत की नाही. हां. तर याच्यावरून त्यांनी काय केलं, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरगॅम्स असं डिवाईड केला. क्रिप्टोगॅम्स ज्यांना बीज नाही आहेत, ज्यांना बीज नाही आहेत, मग सर याचं वाढ कसं होत असेल ते आपण पुढं बघणार आहे. गडबड करायचं नाही. हां. फॅनोरगॅम्स ज्यांना बीज आहे, ज्यांना फॅनोरगॅम्स, मी डबल हायलाईट करतो बघा रे. फॅनोरगॅम्स म्हणजेच ज्यांना बीज आहेत, पण ते बीज 2 प्रकारचे आहेत. एक मगा बोललो तुम्ही तुम्हाला आवृत्ती बीज आणि एक अनावृत्ती बीज, ते फॅनोरगॅम्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. हे लक्षात ठेवा. हां. तर याला आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. जिम्नो म्हणजे काय म्हणलो तुम्ही वरती, अनावृत्ती बीजे, आणि अँजिओस्पर्म आवृत्ती बीजे, बरोबर आहे. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. यांना विसरायचं नाही, त्यांना विसरायचं नाही. याच्यावरनंच अँजिओस्पर्म जे आहेत ना, अँजिओस्पर्म खास करून अँजिओस्पर्म, याला पुढं अजून फर्दर क्लासिफाय केलं मोनोकॉट्स अँड डायकॉट्स, म्हणजे मोनोकॉटिलिडॉन्स अँड डायकॉटिलिडॉन सीड्स. मग म्हटलं ना मी तुम्हाला. तर हे बेटा हे क्लासिफिकेशन फार महत्त्वाचं आहे. हां. मोनोकॉट्स आणि डायकॉट्स. हां. मोनोकॉट्स आणि डायकॉट्स नीट लक्षात ठेवा, विसरू नका. सो इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट पार्ट बघूया. तर 1883ला 1883ला हिचलर नावाचे एक बॉटनिस्ट आहेत. बॉटनिस्ट म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. यांनी काय केलं, तो किंगडम प्लांटे याचं 2 किंगडममध्ये सब किंगडममध्ये वर्गीकरण अजून केलं पुढं जाऊन. कोण? रॉबर्ट विटेकरनी 5 किंगडम मांडलं होतं. रॉबर्ट विटेकरनी 5 किंगडम मांडले होते. तर हिचलरने ओके त्याचे 2 अजून कॅटेगरी केले. ओके. 2 सब किंगडम तयार केले. आता हे जे 2 सब किंगडम्स आहेत, एक आहे क्रिप्टोगॅम्स आणि एक आहे फॅनोरगॅम्स. एक आहे क्रिप्टोगॅम्स आणि दुसरा आहे फॅनोरगॅम्स. क्रिप्टो म्हणजे कोण रे बेटा? क्रिप्टो म्हणजे कोण सांगता येईल का? कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे मला. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, फॅनोरगॅम्स म्हणजे काय? ओके.
हां, याची उत्तराची अपेक्षा मी केलेली करतोय, व्हिडिओमध्ये तर अपलोडेड आहे, मागं बघू शकता. हां, चलो पुढे जाऊया. ओके, क्रिप्टो गॅम्स जेवढे सुद्धा आहेत ना बेटा, ते तुम्हाला कुठं सापडतील रे बेटा, जे पॉन्ड वॉटर असतं. काय पॉन्ड वॉटर म्हणजे जे डबके असतात ना, डबके त्या डबक्यांच्या आत हिरवट रंगाचे जे पाणी असतं की नाही, ग्रीनिश वॉटर. आता तुम्ही सिद्धेश्वर मंदिरला जावा, सिद्धेश्वर मंदिरला गेल्यानंतर तुम्हाला काय दिसतो, ते पाण्यामध्ये सोलापूरचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे. ओके, मी सोलापूरचा आहे रे. ओके, सो ज्यांना माहिती असू द्या की मी सोलापूरमध्ये असतो. तर आपला एक हायब्रिड क्लाससुद्धा आहे सध्याला, इथं विद्यार्थी पण बसले, तुम्हालाही ऑनलाईन शिकवतो सायमल्टेनियसली. सो काही डाऊट असल्यास जर त्यांना आपले हायब्रिड क्लासेसला जॉईन व्हायचं आहे, सो बेटा तुम्ही इथं जॉईन होऊ शकता. आपले ॲड्रेस आहे 117 कलावती नगर, अक्कलकोट रोड, MIDC सोलापूर. येथे आपले क्लासेस आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर घालून देईन मी, तर तिथे जावा, कॉन्टॅक्ट करू शकता, ॲडमिशन संदर्भात विचारू शकता. आणि आपल्या हायब्रिड क्लासेसमध्ये ऑनलाईन क्लासेससुद्धा आपण घेत असतो. ज्यांना ऑनलाईन यायचं आहे, आपण झूम मीटवरती क्लासेस घेत असतो. ज्यांना ऑनलाईन क्लासेस लावायचा, येस यू कॅन जॉईन द ऑनलाईन क्लासेस. यामध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाते, तुमच्या डोअर स्टेपपर्यंत तुम्हाला नोट्स येतील. ओके, सध्याला ऑफर चालू आहे. ऑफर अशी आहे की सध्याला 12,000चा हा जो पूर्ण वर्षभराचा कोर्स आहे, हे तुम्हाला 10,000मध्ये मिळतो आहे. हां, वन टाईम पेमेंट आहे याचं. मित्रांनो, ज्यांना जॉईन व्हायचं आहे प्लीज कॉल करा. तुम्ही हायब्रिड किंवा ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. तुम्ही ऑनलाईन लावा किंवा ऑफलाईन लावा, दोन्हीसुद्धा क्लासेस तुमच्याकडे अवेलेबल आहे. दोन्हीकडे सेम फी आहे. ॲट युअर डोअर स्टेप तुम्हाला आमचे नोट्स मिळून जातील. बस तुमचा ॲड्रेस आम्हाला शेअर करायचा आहे, कॉन्टॅक्ट करायचा आहे, पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतरनं तुमचा ॲड्रेस शेअर करायचा आहे. ॲट युअर ॲड्रेस, जे काही तुमचा ॲड्रेस असेल तिथंपर्यंत तुमचं नोट्स तुम्हाला आमचे प्रोव्हाइड होतील. दर सॅटर्डेला टेस्ट असतं, तुम्ही टेस्ट द्यायचं आहे. टेस्ट झाल्यानंतरनं जे टेस्टचे कॉपीज आहेत, पेपर्स आहेत, ते स्कॅन करून PDF करून मला पाठवून द्यायचं आहे. त्याचं असिस्टमेंट केलं जाईल. असिस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे मार्क्स तुम्हाला शेअर केले जाईल. ओके, 12 वर्षापासून 100% निकाल आहे. एकदाही आपले विद्यार्थी फेल नाही आहेत. चांगला अनुभव आहे आपल्याला याच्यामध्ये बोर्डचा आणि बोर्ड पॅटर्नच्या ॲनालिसिसचा, क्वेश्चन पेपर सेटिंगचा. त्यामुळं व्यवस्थित अभ्यास आपण करून घेतो. दर सॅटर्डेला टेस्ट असल्यामुळं पालकांना दर महिन्याला आपण त्याचा आढावा जो काय विद्यार्थ्यांचा प्रोग्रेसचा, तोही आपण शेअर करतो. जर कोणाला जॉईन करायचं आहे तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. चलो, वेळ न घालवता पुढं जाऊया. सो तुम्हाला हे पाणी जमा करायचं आहे. ग्रीनिश वॉटर जिथे दिसेल तुम्हाला डबक्यांमध्ये, पॉन्डमध्ये, ते पाणी घ्यायचं आहे. डिशमध्ये तुम्हाला ग्रीन फायबर्स तुम्हाला पाण्यामध्ये दिसेल बरं का. ते फायबर घ्यायचं आहे पेट्री डिशमध्ये. त्याला स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचं आहे. त्या एखादा ड्रॉप फायबरला उचलायचं आहे, एक फायबरला उचलायचं आहे. तुम्हाला ग्लास स्लाईडवरती टाकायचं आहे, काचपेटीवरती. त्याला ग्लास लेट झाकायचं आहे आणि तुम्हाला मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये ऑब्झर्व करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सूक्ष्मदर्शिकेच्या आत त्याला ऑब्झर्व कराल तर तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये ग्रीन थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट, म्हणजेच हा जो आहे इमेज, इथं जे चित्र तुम्हाला दिसते का तुमच्या पुस्तकामध्ये, स्पायरोगायरा दिसतो का, स्पायरोगायरा. हां, तो स्पायरोगायरा तुम्हाला त्या मायक्रोस्कोपच्या आत दिसेल. ओके, तर हे जे ग्रीन कलरचं दिसतो ना बेटा, हे काय आहे तुमचं, हे स्पायरल क्लोरोप्लास्ट आहे. इथं बघा दिले बघा, स्पायरल क्लोरोप्लास्ट. तिथं मेन्शन केलं आहे टेक्स्टबुकमध्ये. ओके, सो हे सगळे जे आहेत ना बेटा, हे स्पायरोगॅरा, ह्याला आपण काय म्हणतो, या प्लांटला स्पायरोगॅरा म्हणतो. ओके, सो बेसिकली ना हे पाण्यामध्ये, म्हणजेच की वॉटर ग्रोईंग प्लांट्स आहेत, जे पाण्यातच वाढ होतात याचे. या वनस्पतीचं प्रामुख्याने जी वाढ आहे, ती वाढ कुठं होते, पाण्यात होते, म्हणजे वॉटरमध्ये होत असते. सो दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट स्पेसिफिकली पार्ट्स लाईक रूट्स, म्हणजे यांच्यामध्ये ना कोणत्याही पद्धतीने काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जसे की काय, रूट, स्टेम, लीव्ह, फ्लावर्स हे तुम्हाला सापडणार नाही. पण हे ॲटोट्रॉपिक्स आहेत. बघा, आपण बाकीचे वनस्पती पाहतो, प्लांट्स पाहतो, तिथं तुम्हाला फळं, त्यांना मुळं दिसतात तुम्हाला. ओके, त्यांना पानं दिसतात, त्यांना खोड, स्टेम दिसतो, फुलं दिसतात. पण ह्या वनस्पतींवरती तुम्हाला कोणत्याही पद्धतीने एकही काय दिसणार नाही,
मुळं दिसणार नाही, स्टेम दिसणार नाही, रूट्स नाही, स्टेम नाही, तुमचे लीव्स नाही, फ्लावर्स नाही, म्हणजे तुमचे मुळं नाही, खोड नाही, तुमचे पानं नाही आणि तुमचे फुलंसुद्धा नाहीत. ओके. तर अशी जे वनस्पती आहेत ना बेटा, त्यांना काय केलं आहे तिने, डिव्हिजन्स केलेत, म्हणजे विभाग केलेत. काय केले तो, विभाग. आणि किती विभाग आहेत, तर एकूण 3 विभाग आहेत. किती विभाग आहे, 3 विभाग. कुणामध्ये हो, तर तुमचे क्रिप्टोगॅम्समध्ये 3 विभाग आहेत. 1 2 आणि 3. हे असे 3 डिव्हिजन्स आहेत क्रिप्टोगॅम्समध्ये. काय आहेत, डिव्हिजन आहे. ओके. सो पहिला डिव्हिजन आपण बघतोय थायलोफायटा. थायलोफायटाला लक्षात नाही राहिलं, फायटा लक्षात ठेवायचं. आपले महाराष्ट्राचे पूर्व माहितीच आहे. आजकाल फायटा लेत चाललंय सगळीकडे. बट हे बाबा मी कुठं सपोर्ट करत नाही असल्या गोष्टीला. फक्त लक्षात ठेवा बाबा, भांडण करू नका. भांडण करणं वाईट असतो. थायलो, थलायवा, रंजनकांत यांना राजकाला माइंड इटा. हां, थायलोफायटा. हां, असं लक्षात ठेवा. हां, जास्त थायलोफायटा करायला गेलं तर कुठंतरी चेहऱ्यावर बाटा बिटा पडेल. आणि आपल्या एकदा चेहऱ्यावर बाटा पडलं की चेहऱ्याचं, रस्त्याचं, आयुष्याचं वाटाच बदलून जातं. तर आपल्या आयुष्याला वाटा लावू नका. हां, त्यामुळे प्रॉपरली एक आपण थाटामाटात चालूया, थायलोफायटाला अभ्यास करूया. ओके. सो थायलोफायटामध्ये काय रे बाबा, हे पाण्यामध्ये आढळणारे, पाण्यामध्ये वाढणारे हे वनस्पती आहेत, ज्यांनामध्ये कुठलेही मुळं, खोडं, पानं आणि फुलं नसतात. तरी देखील हे ऑटोट्रॉपिक आहेत, म्हणजेच स्वयंपोषी आहेत. कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल अस्तित्वात आहे. काय हो, त्याच्यामध्ये काय अस्तित्वात आहे, क्लोरोफिल, म्हणजेच हरितद्रव्य. हरितद्रव्य त्यांच्यामध्ये अस्तित्वात आहे, म्हणून ते स्वतःचं अन्न बनवू शकतात. तर अशा वनस्पतींना आपण काय म्हणतो, अलगी. ते नाही हो, हां बाबू लय हुशार व्हायला तू, दंडन 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 पकडंग. ते अलगी नाही, शेवाळ म्हणतोय मी. शेवाळाबद्दल बोलतोय. राजा, दुसरीकडे जाऊ नको. अलगी म्हणलोय मी, अलगी. हां. सो अलगी शोज ग्रेट डायव्हर्सिटी. अलगीमध्ये ना खूप सारे वेगवेगळे प्रकार आहे, विविधता आहे. जसं माकड म्हणलं, माकडांमध्ये सुद्धा विविधता आहे की नाही. जसं आपण माकडच आहोत, पण इतर माकडांपासून आपण वेगळे दिसतो का नाही. ओके. तर असंच अलगीमध्ये सुद्धा विविधता आहे बेटा. हां. सो डायव्हर्सिटी तुम्हाला विविधता पाहायला मिळते. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. काही अलगी, काही शेवाळ हे एक पेशी आहेत, तर काही शेवाळ तुम्हाला बहुपेशीसुद्धा पाहायला मिळतात. तर काही मायक्रोस्कोपिक आहेत किंवा काही लार्ज आहेत, म्हणजेच काही सूक्ष्मदर्शिकेच्या आत तुम्हाला पाहावं लागतं, तर काही तुम्ही उघड्या डोळ्याने सुद्धा सहजरित्या पाहू शकता. बरं का. तर याचे एक्झाम्पल काय रे, अलगीचे, शेवाळ्याचे, तर स्पायरोगॅरा, उलुथ्रिक्स, उलवा, सर्गॅसम, हे काही त्याचे काय आहेत उदाहरणं आहेत. तर हे जे आहेत ना बेटा, हे वनस्पती तुम्हाला काही वनस्पती हे गोडा पाण्यामध्ये म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये, तर काही तुम्हाला सलाईन वॉटर म्हणजे खारट पाण्यामध्ये त्यांची वाढ दिसते. बघा, पाण्यामध्ये पण फरक आहे बरं का. आता तुम्हाला म्हणेल सर गोडा पाणी आणि खारट पाणी कळलं नाही सर, लई वेळ ऐकलो सर, बरेच लोकांकडनं ऐकलं. चला आज तुमचा कन्सेप्ट क्लिअर करतो. गोडा पाणी म्हणजे प्रवाहित होणारा पाणी, त्याला गोडा पाणी म्हणजे नदीचं होणारा प्रवाहित पाणी गोडा पाणी म्हणून ओळखला जातो. सर मग तलावाचं पाणी काय, खारट पाणी का, समुद्राचं पाणी खारट पाणी का. अरे नाही रे बाबा नो, तलावाचं पाणी सुद्धा गोड पाण्यामध्येच मोडलं जातं. पण जर समजा आता आपण विहीर घेतो, काही वेळेस विहिरीला पाणीसुद्धा गोड लागतं. नदीच्या कडेच्या जवळ असतो ते पाणी गोड लागतं. गोड म्हणजे काय सर, साखर वाटलं असं नाही रे, म्हणजे त्याच्यामध्ये pH व्हॅल्यू कमी असते, अल्कलिनिटी मेंटेन असते त्यामध्ये. आता एकदा आपण म्हणतो की सर आमच्यामध्ये क्षार भरपूर आहे विहिरीमध्ये. ओके. क्षार म्हणजे काय हो, मांजरा वगैरे लागतं की नाही, पांढरं कणे येतात की नाही, ते पांढऱ्या कणांमुळे म्हणजेच कॅल्साईट, ॲमॅग्डोनल जे असतात स्ट्रक्चर्स, तर त्याच्यामुळे काय होतो, पाणी क्षार होतो. आणि त्या क्षार पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे जीवाणू पाहायला मिळतात. विहिरीचे बघा, तुम्हाला कडेला तुम्हाला आजूबाजूला किंवा विहिरीच्या बरोबर पाण्याच्या वरती तुम्हाला हिरवं असं शेवाळ वाढलेलं दिसतं. तर हे खारट पाण्यामध्ये पण येतं आणि गोडा पाण्यामध्ये पण येतं रे, हा लक्षात. त्यामुळे असं पाणी डायरेक्ट प्यायचं नाही, पिलं एक तंबू आणि चंबू घेऊन बसावं लागेल तुम्हाला. हां. सो काळजी घ्यायची बेटा. कारण काय करतं, आतले जे डायजेस्टिव्ह सेल वॉल असते, आपले स्टमक जे असतं आणि पोटाच्या आतले जे आपले सेल्स असतात किंवा
जी ब्लड वेसल्स असतात त्याला डॅमेज करतात ते. ओके, ज्यामुळे तुम्हाला रक्ताची उलट्या आणि जुलाबसुद्धा होऊ शकतात. ओके, याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे अशा पाण्यानं आपण गाळून उकळून करून घेत असतो आणि त्याच्यामध्ये तुरटी वगैरे घालून पित असतो बेटा. ओके, लगेच ते पाणी पित नसतो आपण. हा लक्षात. तो गाळलं पाहिजे, उकळलं पाहिजे, पुन्हा गाळलं पाहिजे, याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. खास करून ग्रामीण भागातल्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांना बेटा आपण हे आता शिकतोय त्यामुळं याची काळजी घ्या रे बेटा. हां, चलो पुढे जाऊया. क्योंकि स्वस्थ रहेगा भारत तो ही बढ़ेगा आगे भारत. ओके, तो तुम्ही भारताचं भविष्य आहे. सो हे जे प्लांट्स हे जे आहेत ना बेटा प्लांट्स ते बेटा सॉफ्ट आणि फायबर लाईक बॉडी असते. एकदम मऊ असतं बघा. शेवाळा हात लावा किती मऊ मऊ असतं की नाही. असं जरा जरी दाबलं तर ते तुकडे होतात आणि धागेसारखे असतात ते. ओके, सो खूप सारे फंगी आहेत, कवके आहेत, जसे की काही ईस्ट आहेत, काही मोल्ड्स आहेत. हां, तुम्हाला पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये ना तुम्हाला क्लोरोफिल पाहायला मिळत नाही. ईस्ट तुम्ही हे बघता ना कवके, ईस्ट म्हणजे तुम्ही ह्याला घालता ब्रेडमध्ये घालता ईस्ट, पिझ्झाच्या डोमध्ये घालता तुम्ही ईस्ट, तुम्ही पावची लादी बनवता बरोबर आहे, त्याच्यामध्ये तुमची ईस्ट असतो. करेक्ट आहे. सो हे ईस्ट वेगळं झालं. हां, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लोरोफिल पाहायला मिळत नाही. किंवा जे बुरशी येते भाकरीवरती, चपात्यांवरती, भातावरती, तर ते जे ग्रे रंगाचा जो शेवाळा येतो आपल्या ह्याच्यावरती, कवके येतात, बुरशी येते, फंगी येते, तर त्यांना क्लोरोफिल असतं का हो? नसतं. ते दुसऱ्यांवरती जगतात अन्नासाठी. बरोबर आहे. उदाहरण कळतं आहे असं मी गृहीत धरून पुढचं याला जातो. त्याला दुसरं नाव आहे ब्रायोफायटा. ब्रायो म्हणजेच तुमचे असे वनस्पती ज्यांच्या पानांना छोटे छोटे मुळासारखे रचना असतात. मुळासारखे, रूट्स लाईक, पण रूट्स नसतात. ते रूट्स कसे असतात? मोठे असतात, जमिनीच्या आत जातात. बरोबर आहे. पण हे मुळासारखे असतात, दिसायला मुळासारखे, म्हणून ह्यांना आपण रायझॉइड्स म्हणतो. काय म्हणतो? जे मुळासारखी दिसणारी जी रचना आहे त्यांना आपण काय म्हणायचं रे बेटा? रायझॉइड्स. ओके, पानांसारखी रचना असते, पानं दिसतात पानं असल्यासारखं, पण ते ॲक्च्युली पान नसतो. लीफ लाईक पार्ट्स म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? लीफ लाईक पार्ट्स. जैसा दिखता है वैसा है नहीं, भाऊ बहुत अलग है. ओके, पुढं त्यांना एक स्टॉक असतो रे बेटा. सगळीकडे बघा, इथं तुम्हाला हे सगळीकडे स्टॉक आहे, तर नाव द्यायला विसरले. ओके, स्टॉक आहे. आणि इथं वरती तुम्हाला काय हो? कॅप्सुले म्हणायचं नाही, कॅप्सूल म्हणायचं. कॅप्सूल काय प्रोनाऊन्सिएशन? कॅप्सूल. हां, ई सायलेंट आहे रे बेटा, ई सायलेंट आहे. कॅप्सूल म्हणायचं त्याला. ओके, तर हे काय करतात? ज्या वेळेस अन्न वगैरे घेतात, हे सुद्धा काय करतात? पाणींच्या जे हे आहे, आता हे जे वनस्पती आहेत ना बेटा, हे खास करून वनस्पती ह्यांना ॲम्फिबियन्स म्हणलं ओळखलं जातं, म्हणजे उभयचर. आपण उभयचर प्राणीमध्ये बेडूकला अभ्यास केला होतो, आहे का लक्षात? इयत्ता 8वीमध्ये उभयचर प्राणीमध्ये बेडूक येतो तुमचा, जो पाण्याच्या आत सुद्धा जगतो आणि पाण्याच्या बाहेर पण जगतो, जमिनीवरती सुद्धा जगतो. त्यामुळे त्याला उभयचर म्हणलंय. तर अशी काही वनस्पती आहेत ज्यांना उभयचर वनस्पती म्हणतात. तर ते उभयचर वनस्पती कोण आहेत? तर ब्रायोफायटा. हे नेहमी लक्षात ठेवा. हे नीट आणि CETच्या दृष्टिकोनाने आणि तुमच्या 10वीच्या MCQच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं आहे. ओके, किंवा तुमच्या 9वीच्या पेपरच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. 10वीच्या हिशोबाने, तुमच्या 9वीच्या हिशोबाने बेटा. हां, सो 9वी तुमचं 11वी आणि तुमचं 12वीचं CET आणि नीट हे सगळं कवर होतं येतं तुमच्या सिलेबसमध्ये. बघितलं का किती इम्पॉर्टंट पायरी असते 9वीची, 10वीची, 11वी, 12वीची. ज्यांना विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ज्यांना विज्ञान व्यतिरिक्त कलाशास्त्रामध्ये जायचं आहे, म्हणजेच की आर्ट्समध्ये जायचं आहे, त्यांना पर्यावरण नावाचा एक विषय असतो बेटा, त्याच्यामध्ये हे पुन्हा येतो तुम्हाला. त्यामुळे असं गैरसमजमध्ये राहू नका की आर्ट्सला मी घेतलं आणि पर्यावरण विषय घेतला तर मला इझी जाईल, असं नसतं रे बेटा. पर्यावरणमध्ये पण हेच येतं तुम्हाला. आणि तुम्ही सायन्समध्ये गेलात बरं का, विज्ञान शाखेमध्ये जर गेलात, विज्ञानशास्त्र शाखेमध्ये, तर तिथे सुद्धा तुम्हाला बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र नावाचा एक सेपरेट भागच येतो. त्याच्यामध्ये फक्त थोडक्यात की तुम्हाला इन डिटेल स्टडी मिळते आणि तर तुम्ही वरवरचा अभ्यास करता भूगोलाबरोबर कम्पेअर करून. ओके, तर ज्यांना अधिकारी वगैरे व्हायचं आहे, MPC UPC, तुमचाही इथं सिलेबस कवर होतो आहे. ओके, सो तुम्ही इथं लक्ष देऊ शकता रे बेटा. तुमचे कोण जर घरामध्ये
भाऊ बहीण सिनियर जे MPSC UPSC तयारी करतायत, प्लीज बेटा त्यांना आपलं चॅनल शेअर करा, त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयुक्त हा डाटा आहे. सो बेसिकली ना हे जे वनस्पती आहेत ना बेटा, हे मॉइस्ट सॉईलवरती काय करतात रे, रिप्रोडक्शन करतात बरं का. यांना पाणी तर लागतंच, पण मॉइस्ट सॉईलमध्ये हे काय होतात, ग्रो होतात. मॉइस्ट सॉईल म्हणजे काय रे बेटा, सांगा बरं मला, कोणी सांगू शकतं का? जे ओलसर माती असते, ओलसर माती जी असते, पाण्याबरोबर आहे ना ओलसर मातीची गरज असते आणि त्या ओलसर मातीमध्येच यांची वाढ एकदम फास्ट होते. जर समजा वातावरण गार आहे, थंड असा आर्द्रता वगैरे आहे, मातीत ओलावा भरपूर आहे आणि त्याच्यामध्ये मातीमध्ये खनिजे भरपूर आहेत, तर अशा पोषक वातावरणामध्ये आणि तापमान मेंटेन आहे, अशा वेळेस ना ह्यांचं वाढ इतकी जबरदस्त होते ना, प्रचंड वाढ करतात आणि लगेच काय करतात, हे नवीन मुळं फोडतात, म्हणजेच रायझॉइड्स तयार करतात. म्हणजे मुलाब, मराठीमध्ये मुलाब म्हणतो आपण रायझॉइड्सला, मुलाब, मुळासारखे म्हणून मुलाब. हां, पानं नाही, पानासारखे भाग, पानं नाही, पानासारखे भाग. किती सोपं आहे नाही, आपण उगाच अवघड म्हणतो यार. मुलासारखं म्हणजेच मुळाब, पानासारखं दिसतंय म्हणून पानासारखे भाग. हां, मग लक्षात काय ठेवायचं आहे, स्टॉक म्हणजे वृंत आणि कॅप्सूल म्हणजे स्फुटिका. संपलं, इतकंच आहे हो याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं. दुसरं लक्षात काय ठेवायचं आहे, हे ना मॉइस्ट सॉईल लागते, म्हणजे ओलसर माती पाण्याबरोबर लागते. वातावरण मी आता तुम्हाला सांगितलं, पोषक वातावरण वगैरे लागतं. हे बेसिकली हे बहुपेशी आहेत. ऑटोट्रॉपिक म्हणजे यांच्यामध्ये हे स्वयंपोषी आहेत. हे यांचं जे प्रजनन आहे ते स्पोर फॉर्मेशनने करतात. कशाने करतात? स्पोर फॉर्मेशन म्हणजे बीजाणूच्या निर्मितीने करतात, बीजाणूंच्या निर्मितीने करतात. आलं का लक्षात? तर हे जे यांची शरीराची जी रचना आहे ब्रायोफायटाची आहे, तर हे कसे असतात, फ्लॅट म्हणजे पसरट असतात, सपाट असतात. रिबिन लाईक लॉंग म्हणजेच काय की रिबिनसारखे हे काय असतात, चपटे असतात आणि लांब असतात. रिबिनसारखे कसे असतात, हे चपटी रिबिनसारखे लांब असतात. यांना खरे मूळ, वास्तविक मुळं नसतात रे, खरी मुळे नसतात, खरी खोडे नसतात, खरी पाने नसतात. म्हणून खरे मुळं नसल्यामुळे मुलाब, खरे हे नसल्यामुळं त्यांना आपण स्टॉक म्हणजेच आपण वृंत म्हणलेलं आहे आणि खरे पान असल्यामुळं पानासारखे भाग असं म्हणलेलं आहे. ओके, तर रूट्स लाईक रायझॉइड्स आणि लीफ लाईक पार्ट्स, स्टेम लाईक पार्ट्स असे त्यांना आपण म्हणलेलं आहे. हां, सो बेसिकली यांच्यामध्ये ना अन्नाला वाहन करण्यासाठी असं विशिष्ट पद्धतीने अन्न आणि पाण्याचं वहन करण्यासाठी विशिष्ट पद्धतीची रचना नसते, जशी मोठ्या वनस्पतींमध्ये असतं, आपल्या आंब्या वगैरे जे असतात ना त्याच्यामध्ये. ते एक्झाम्पल काय, मॉस म्हणजे फनेरिया. हे नाव नीट लक्षात ठेवा रे. नीट आणि CET आणि जे MPSC UPSC देणार आहे, बहुतांश वेळेस तुम्हाला जोड्या लावा, याच्यामध्ये तुम्हाला मॉस नाव देतील आणि त्याचं दुसरं नाव तुम्हाला विचारतील असं जोड्या लावण्यासाठी. आणि नीटला सुद्धा तुम्हाला विचारतात ब्रायोफायटा, पिक आउट द वन ऑफ द प्लांट विच इज बिलॉंगिंग टू डिव्हिजन ब्रायोफायटा. कोण आहे हो? ऑप्शन दिले 4, त्याच्यामध्ये फनेरी असेल किंवा मॉस असेल, तर तुमचा ऑप्शन काय असला पाहिजे, मॉस किंवा फनेरी असला पाहिजे. किंवा ह्याच्याऐवजी तुम्हाला काय विचारतील MCQला की हा जो ब्रायोफायटा आहे हा कुठल्या सब किंगडममध्ये येतो, क्रिप्टोगॅम्स, असं तुम्हाला MCQला 9वीला सुद्धा येऊ शकतो. हे लक्षात घ्या. तर विचार करायची क्षमता कशी अशी, तर घरी गेल्या गेल्या काय करायचं, एक टेबल बनायचं, एक चार्ट घ्यायचा, किंगडम, सब किंगडमचे डिव्हिजन, त्या डिव्हिजनमध्ये असलेले जे काही एक लाईनचे आन्सर लिहायचं, तक्ता तयार करायचं, त्या तक्त्यामध्ये सगळ्यांचे उदाहरण हे लिहायचे, माहिती लिहायची. हां, वाढ, प्रजनन, वनस्पतीचा आकार कसा आहे, हां, हे सगळं लिहायचं. त्यांचं रिप्रोडक्शन म्हणजे त्यांचं प्रजनन कसं होतं हे लिहायचं आणि त्यांची उदाहरणं हे नावं लिहायची. बस तुम्ही असं पाठ होतं तुमचं नोट्स, सुपर फाईन नोट्स होतं बरं का. हां, तर हे करा. हां, चलो. आणि आवडलं तर बेटा प्लीज मेहनत यार, आवडत असेल तर प्लीज तुमच्या सराला लाईक करून सपोर्ट करा. हां, सो डिव्हिजन तिसरा टेरिडोफायटा. हे टेरिडोफायटा घेऊया आणि आपण इथं आज थांबूया. ओके,
टेरिडोफायटा. आता इथं पी दिसतंय का बेटा स्टार्टिंगला? तर याला टेरिडोफायटा का म्हणायचं, पी पेट्रिडोफायटा का म्हणायचं, तर पी सायलेंट आहे बेटा. पी इथं सायलेंट असतो. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा डोक्यामध्ये. तर हे जे प्लांट ग्रुप आहे ना बेटा, हे यांच्यामध्ये खूप पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने ह्यांची मुळं डेव्हलप्ड असतात, म्हणजे रूट्स डेव्हलप्ड असतात, निर्माण झालेले असतात. स्टेम असतं म्हणजे खोड, यांचे पानं असतात त्यांना चांगल्या पद्धतीने, जे तुम्ही क्लिअर कट बघू शकता. हां, ह्यांना सेपरेट टिश्यूज असतात, म्हणजे यांना विशिष्ट पद्धतीने काय असतात रे बेटा, तर उती असतात. तर हे काय करतात रे बेटा, तर हे वहन करतात. काय असतात हे उतींमधनं वहन करतात. कशाचं वहन करतात रे बेटा? कंडक्शन ऑफ फूड. वहन म्हणजे कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. काय करतात? कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. त्याच्यामुळं टेरिडोफायटा इतरांमध्ये कुठल्याही पद्धतीने तुम्हाला काय होतं, काय नव्हतं रे बेटा, टिश्यूज, उती नव्हत्या बघा, उती नव्हते. आता इथं उती आहेत रे बेटा. हां, या याच्यामध्ये उदाहरणामध्ये तुम्हाला उती आहेत. येते का लक्षात? टेरिडोफायटामध्ये एकमेवच आहे हा, कोण? तुमचा क्रिप्टोगॅम्समध्ये टेरिडोफायटा डिव्हिजन 3 हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं एक्झामच्या दृष्टिकोनाला अभ्यास करायचं. आणि तुमचं ब्रायोफायटा तो एक वेगळा आहे. का? त्याला मुळं आहेत, पण मुळं खरेखुरे म्हणजे वास्तविक मुळं नसून ते मुळाब आहे, खरेखुरे पान नसून पानासारखा भाग आहे, म्हणून तो एक वेगळं वर्गीकरण आहे. त्यामुळं टेरिडोफायटा आणि ब्रायोफायटा नीट, CET, MPC, UPC आणि तुमचं सध्याला 9वीचं बोर्ड नाही पण शाळेचं एक पेपर असतं ते बोर्डच म्हणायला पाहिजे नाही का? हां, तर बेटा हे असं असतो, हे लिहायला नीट लक्षात ठेवा. आता ह्यांना ना कोणत्याही पद्धतीने फुलं आणि फळं नसतात रे बेटा. भले यांना मुळं आहेत, खोड आहे, पानं आहेत, पण यांना फुलं आणि पानं नाही आहे, फुलं आणि फळं नाही आहेत. टेरिडोफायटा कळलं का? म्हणून किती टेरिडोफायटा महत्त्वाचा आहे. हां, कळलं का? सो बेसिकली हे जे आहेत ना, यांचं जे प्रजनन आहे, रिप्रोडक्शन, हे स्पोर फॉर्मेशन म्हणजेच काय रे, की हे बीजाणूंच्या मार्फत हे काय करतात, त्यांचं रिप्रोडक्शन करतात. तरी कुठं असतं, तर हे पान समजा, हे वरचं पान, तर हे पानाची जी खालची बाजू असते, मागची बाजू, ह्याला पोस्टेरियर बाजू म्हणतो. काय म्हणतो आपण? पोस्टेरियर. ओके, इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा पोस्टेरियर. हां, म्हणजेच याची मागची बाजू, पानाची मागची बाजू, या बाजूमध्ये तुम्हाला बीजाणू म्हणजेच की तुम्हाला लिफलेटवरती बघा हे दिसतंय का, स्पोरेंजिया इन सोरी ऑन लिफलेट, हे दिसतंय का, हे गोल गोल बीज हा पानाच्या मागच्या बाजूला आहे, पानाच्या मागील बाजूला, हां, पानाच्या मागील बाजूला तुम्हाला हे बीजाणू दिसतात. ओके, पोस्टेरियर बाजूला. हां, तर उदाहरण काय रे, नेफ्रोलिपिस, मार्सेलिया, टेरिस, ॲडियंटम, इक्विस्टम, स्लेजिनिला, लायकोपोडियम, हे त्याचे काही उदाहरणं आहेत. ओके, तर इथं तुम्ही बघू शकता हे फर्न. ओके, बहुतांश डेकोरेटिव्ह पर्पजसाठी फर्न वनस्पती वापरलं जातं. आणि फर्नचं वैशिष्ट्य असं आहे की हा पॉझिटिव्ह वेटीसाठी ओळखला जातो. त्यामुळे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये दर्शनी बाजूला किंवा जे महत्त्व आकर्षणी बाजू आहे हॉटेलचं खास, तर तिथं हे वनस्पती आत किंवा बाहेर प्लांटिंग केलं जातं, म्हणजे तिथं जी लागवड केली जाते, म्हणजे आलं की प्रमुखाली त्याला ते अट्रॅक्ट करतं. ओके, त्याने काय होतं, चांगला बिझनेससुद्धा होतो. खास करून इंटेरियर डिझायनिंगमध्ये याचं फार मोठा वाटा आहे. आजकालच्या याच्यामध्ये जी नवीन घरांची कन्सेप्ट आलेली आहे, तर त्याच्यामध्ये या वनस्पतीला लावण्याचं काम करतात, कारण हा रात्रीसुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आपला ऑक्सिजन निर्माण करतो. ओके, ठीक आहे, चला एवढं आजच्यासाठी ठीक आहे. हां, सो हे जे प्लांट्स आहेत हे असेक्शुअल टाईप ऑफ स्पोर फॉर्मेशन करतात बरं का. म्हणजे यांची जी प्रजनन आहे हे लैंगिकसुद्धा आहे आणि अलैंगिकसुद्धा आहे. अलैंगिकमध्ये ना हे काय करतात, बीजाणू तयार करतात, डायरेक्ट बीजाणू तयार करतात अलैंगिकमध्ये. आणि लैंगिक प्रजननामध्ये हे जायगोट फॉर्मेशन करतात. काय तयार करतात? जायगोट, म्हणजे तुमचे युग्मक तिथं काय करतात, तयार करतात. आणि युग्मक तयार झाला की हे नवीन काय करतं, वनस्पती तयार करतं. ओके, हे लक्षात ठेवा.
तर यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड काय असतात रे, कंडक्टिंग टी सिस्टीम असते, जे वरती तुम्हाला बोललेलंच होतं इथं बघा, कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. त्यामुळे यांच्यामध्ये वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम तयार असते. म्हणजेच वहन करणारी जी संस्था आहे ही पूर्ण सुस्पष्ट पद्धतीने तुम्हाला याच्या आत पाहता येते या वनस्पतींमध्ये. ओके, सो मला वाटतं की तुम्हाला काही डाऊट नसणार आहे क्रिप्टोगॅम्स संदर्भात. जे आपण किंगडम पाहिले 2 सब किंगडम्स, त्याच्यातलं तुम्हाला काही डाऊट्स नसणार आहे आत्तापर्यंत अभ्यासला. जर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट बॉक्सला टाकू शकता. आणि प्लीज मित्रांनो चॅनलला इथपर्यंत शेअर करा की ज्या मुलांना खरंच आर्थिकरित्या पॉसिबल नाही आहे क्लासेस लावणं, अफोर्ड करणं, तर त्यांच्यासाठी हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे. मी तर रिक्वेस्ट करेन की त्या मुलांसाठी तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही काय करा, शेअर करा. आपण काय इतके मोठे नाही आहेत, तुम्ही मागचं माझं बॅकग्राऊंड बघताच आहे. ओके, साधा ग्रीन कलर आहे, त्याच्यावरती आपलं सगळे काम चालू आहे. हळूहळू अपग्रेड चालूच आहे, चांगला अपग्रेड करेन एक दिवशी. आणि व्यवस्थित एक हाय क्लास जसे तुम्हाला दिलं जातं तसे मी देण्याचा प्रयत्न करेन, हा माझा मानस आहे. तर शो ऑफ म्हणून नाही, तर एक चांगलं विजन तुमच्यापर्यंत यावं, चांगली क्लॅरिटी मिळावं, मुलांना चांगलं समजावं, यासाठी सगळं हे गोष्टी आहेत. सो आशा करतो की हे चॅनल तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब कराल, लाईक कराल, आणि खास करून नाही जरी केलं तर काही फरक पडणार नाही, पण शेअर नक्की करा. ओके, सो आपल्या क्लासेसचं नाव सगळ्यांना माहितीच आहे, केदार कोचिंग क्लासेस. जर सर्च केलं यूट्यूबला तर तुम्ही होऊन जाईल. ओके, चलो आशा करूया भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोवर अभ्यास करा. उद्याच्या याला इन शॉर्टमध्ये मी रिव्हिजन घेऊन पुढं निघणार आहे. चलो बाय. असा अभ्यास करत राहा हां. आणि ज्यांना क्लासेसला जॉईन व्हायचं आहे ते निश्चितच इथं ॲडमिशन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. ओके, चलो भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तो रजा.